नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 5वी विषय मराठी या इयत्ता 5वीच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। विषय मराठी घटक गद्य पाठ क्रमांक 14वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर। या लेखकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा आढावा या पाठात घेतलेला आहे। तो जो काही आढावा आहे तो आढावा आपण या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर सर्वच विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक उघडायचं आहे। पान क्रमांक 41 पाठ क्रमांक 14वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। बघा, सर्वांनी पुस्तकामध्ये पाहायचं आहे। सुमारे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट, म्हणजे 90 वर्षापूर्वी घडलेली ही सत्य घटना आहे। जयपूरकडचा एक राजा, जयपूर हे राजस्थानातील एक शहर आहे आणि हा राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अभयारण्यात शिकारीसाठी आला होता। चंद्रपूर महाराष्ट्र राज्यातील हा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये हा जो राजा होता तो राजा ताडोबा अभयारण्यात शिकारीसाठी आला होता। तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता। जो एक मुलगा होता त्या अभयारण्यात शिकारीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता। ध्यान लावणे, डोळे मिटून एकाग्र होणे। बघा, नंतर राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्याविषयी विचारू लागला। जंगलात जे असणारे जे काही प्राणी आहेत या प्राण्याविषयी राजा त्या मुलाला विचारू लागला। तो चुणचुणीत मुलगा काय म्हणाला? चुणचुणीत मुलगा काय केला? राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? असा प्रश्न त्या चुणचुणीत मुलानं त्या शिकारीसाठी आलेल्या राजाला हा प्रश्न विचारला। त्यावर राजा निरुत्तर झाला। निरुत्तर होणे, उत्तर न सुचणे। राजाला उत्तर सुचेना की आपण काय उत्तर द्यावं, असं उत्तर त्या राजाला काही सुचेना। तो विचार करू लागला। त्याला स्वतःची चूक कळून आली। राजाला स्वतःची चूक कळून आली, कारण तो जंगलात असणारे जे काही प्राणी आहेत या प्राण्यांची तो शिकार करत होता आणि ही शिकार करणं चुकीचं आहे। ती सुखी जीव आनंदानं जीवन जगत असताना तुम्ही त्यांना ठार का करता, असा प्रश्न त्या चुणचुणीत मुलानं राजाला विचारलेला होता। त्यामुळं त्या राजाला स्वतःची चूक कळलेली होती। त्याने शपथ घेतली। कोणी? राजाने शपथ घेतली। काय? तर यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही। यापुढे कुठल्याही प्राण्याची, कोणत्याही प्राण्याची मी शिकार करणार नाही, अशा प्रकारची शपथ त्या राजानं घेतली। आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला बघा, आपण फार मोठी शिकार करतो म्हणजे फार मोठं काम करतो असं त्या राजाला वाटत होतं। परंतु हे काम चुकीचं आहे। अभिमान स्वतःला त्याला खूप मोठा वाटत होता की मी शिकार करतोय। पण हे त्या उमद्या म्हणजे तरुण मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली। अहिंसेची, हिंसा न करण्याची शपथ घ्यायला लावली। कोणाला? त्या राजाला। त्या मुलाचे नाव होते माणिक। बघा, जो मुलगा, ज्या मुलानं राजाला शपथ घ्यायला लावली त्या मुलाचं नाव होतं माणिक। माणिक पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला। माणिक नावाचा जो काही विद्यार्थी होता तोच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावानं प्रसिद्धीस आला। माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर। बघा, परिचय बदललेला आहे।
माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर, म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वडिलांचं नाव होतं बंडोजी इंगळे ठाकूर व त्यांच्या आईचे नाव मंजुळा असं होतं. वडिलांचं नाव बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचं नाव मंजुळा. अशा प्रकारे त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आई आणि वडिलांचं नाव होतं. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला पाठवलेलं होतं, वरखेडला नेलेलं होतं. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आईने म्हणजेच माणिकच्या आईने वरखेडला मामाच्या गावी म्हणजे आजोळी मामाच्या गावाकडं नेलेलं होतं. तिने त्याला अडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे काही गुरु आहेत त्या गुरूंचं नाव आहे राष्ट्रसंत अडकोजी महाराज. या अडकोजी महाराजांच्या सानिध्यात हे तुकडोजी महाराज राहिले. त्यामुळं त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं. महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले. बघा, अडकोजी महाराजांनी म्हणजे तुकडोजी महाराजांच्या गुरुनी अडकोजी महाराजांनी माणिकला तुकडे असं नाव दिलं आणि तुकडोजीने त्यांना गुरु मानले. म्हणजे माणिकनी त्या अडकोजी महाराजांना आपले गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले. बघा, 14 वर्षाचाच माणिक म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असताना त्यांनी काय केलं, आपलं घर सोडलं व ते रामटेकच्या जंगलामध्ये, रामटेक जे काही आहे त्या रामटेकच्या जंगलामध्ये ते भटकू लागले. रामटेकच्या जंगलामध्ये ते फिरू लागले. तेथे कंदमुळावर गुजरान, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बघा कंदमुळावर गुजरान करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रामटेकच्या जंगलामध्ये कंदमुळं फळं खाऊन आपले जीवन व्यतीत करू लागले. त्याच ठिकाणी त्यांनी योगाचा एक जो प्रकार आहे त्या योगाच्या प्रकाराचा हठयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींची पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी भागात जे काही लोक राहतात त्यांच्या सानिध्यात ते राहिले. तिथं राहणाऱ्या भटके जे काही लोक आहेत त्यांच्या सानिध्यात राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी तेथील गरीब माणसामध्ये त्या ठिकाणी ते रमले. 14 वर्षाचे असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ठिकाणी रमलेले आहेत. खेळ शर्यतीमध्ये पोहणे, वेगवेगळे खेळ खेळत होते. आपण जसं वेगवेगळे खेळ खेळतो त्याप्रमाणे तुकडोजी महाराज सुद्धा हे खेळ खेळत होते. पोहणे, धावणे, घोड्यावर, बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, बैलगाडीच्या शर्यती, घोडागाडीच्या शर्यती असतात किंवा घोडा पळवणे, यावरती नियंत्रण मिळवणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलाच्या तालावर नाचणे, अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. बघा, 14 वर्षाचे असताना चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या पाड्यामध्ये राहत असताना भटक्या लोकांच्या सानिध्यात त्या ठिकाणी ते रमले. त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळत होते. पोहणे, धावणे, घोडागाडीवर, बैलगाडीवर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, अशा विविध कौशल्य त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आत्मसात केलेली आहेत. अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवणे ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. बघा, हिंदी आणि उर्दूमध्ये सुद्धा त्यांनी कवनं रचलेली आहेत आणि ती स्वतःच गात असत आणि खंजिरीच्या तालावर ते वाजवत असत आणि त्या ठिकाणी ते
तल्लीन होत असत आणि ऐकणारे लोक सुद्धा तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्या ठिकाणी येणारे जे काही लोक असत ते लोकसुद्धा तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. अशा प्रकारचं कौशल्य त्यांच्याकडे आत्मसात असल्यामुळं त्या ठिकाणी ऐकण्यासाठी जे येणारे लोक होते ते त्या तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणू लागले. जसं आपण आपल्या गावामध्ये आलेल्या एखाद्या महाराजांना जसं वेगवेगळ्या नावानं संबोधतो तर त्या पद्धतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणू लागले. आपला देश पारतंत्र्यात होता. आपला देश स्वतंत्र झालेला नव्हता. त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. 1930 साली भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी 1930 साली जो काही जंगल सत्याग्रह झाला त्या जंगल सत्याग्रहामध्ये सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कार्य केलेलं आहे. त्यावेळी त्या देवबाबांनी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. बघा, आपण स्वतंत्र असं व्हावं, आपला देश स्वतंत्र व्हावा अशा प्रकारची प्रेरणा देण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी असणाऱ्या शिबिरामध्ये तरुण जे लोक शिबिरामध्ये समाविष्ट झालेले होते त्या शिबिरामध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांना प्रेरणा देण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. बघा, त्या काळामध्ये असणारी जी काही 2 मंडळं होती, तेजस्वी तरुण मंडळ, तेजस्वी तरुण संघटना आणि आरती मंडळे, या 2 मंडळांच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्याचप्रमाणे स्वदेशी व ग्रामोद्योग लघुउद्योग निर्माण करण्याचं काम, लघुउद्योग चालवण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. त्या काळात गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. 1930च्या कालावधीमध्येच महात्मा गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केलेली होती आणि त्या घोषणेच्या अनुषंगाने मग महात्मा गांधीजींनी काय केलं, जे काही कार्य चालू केलेलं होतं त्या कार्यामध्ये आपण सहभागी झाले. गांधींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायासह आपल्या सहकार्यांच्या समवेत सहभागी झाले. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्या काळामध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्या काळात असणारी सेवाभावी संघटना जी होती, समाजसेवा करणारी बिनसरकारी जी काही मंडळं होती, त्यामध्ये आरती मंडळे, तेजस्वी तरुण संघटना, या 2 संघटनांच्या माध्यमातून अशा प्रकारचं कार्य चालू झालेलं होतं. सन 1947च्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपला देश, भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. या स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय सत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचं कार्य महत्त्वाचे होते. बघा, प्रजासत्ताक आपला देश, भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर विविध संस्थानं विलीन करण्याचं काम, महत्त्वाचं काम हे होतं. त्या कार्यामध्ये स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. बघा, तुकडोजी महाराजांचे जे काही अनुयायी होते आणि स्वतः तुकडोजी महाराज यांच्या माध्यमातून श्री गुरुदेव सेवा मंडळे
हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान ही दोन संस्थानं विलीन करण्यामध्ये या तुकडोजी महाराजांचं कार्य महत्त्वाचं होतं. बघा, श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे काय, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली सेवाभावी ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध संस्थानं विलीन करण्याचं कार्य तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह, बघा वेगवेगळ्या गावामध्ये सप्ताह साजरा करण्याचं काम करत असत. पान नंबर 42 वर पहा, चातुर्मास कार्यक्रम. बघा, चातुर्मास 4 महिन्याचा कार्यक्रम आयोजित करत असे. 4 महिन्याचा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला असे त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. गुरुदेव सेवा मंडळानं या सर्व उपक्रमामध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये चातुर्मास 4 महिन्याचा कार्यक्रम त्यांनी राबवत असत. त्याद्वारे स्वच्छता, गावातील स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं यासाठी प्रबोधन करणं, ग्रामोद्योग संवर्धन, गावातील जे काही लघु उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर संत संमेलन असे विविध उपक्रम ती गुरुदेव सेवा मंडळ राबवत असे. महाराजांनी सामुदायिक सहभोजनास सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. बघा, सामुदायिक सहभोजन कशा प्रकारे करत असतो त्या पद्धतीनं सामुदायिक सहभोजन घ्यायला सर्वांना एकत्र बोलवायचं. यामुळं धर्म, जात, पंथ कोणताही सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येत असत आणि सामुदायिक जेवण करत असत, भोजन करत असत. पंढरपूरच्या विठ्ठल, बघा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलेलं होतं. आणि या उपोषणाला सहाय्य मिळावं किंवा समर्थन मिळावं यासाठी काय केलं, बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिलं. बघा, सामुदायिक सहभोजन आपण पाहिलेलं आहे. नंतर पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी जवळील विठ्ठल मंदिर असलेले एक तीर्थक्षेत्र सर्वांनी पाहिलं असेल, काही लोकांनी दर्शन पण केलेलं असेल. त्याच पद्धतीनं साने गुरुजी मराठीतील एक प्रसिद्ध लेखक आहेत, समाजसेवक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. परंतु त्यांनी काय केलं तर विठ्ठल मंदिरामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना दर्शन करण्याची परवानगी किंवा प्रवेश मिळावा यासाठी उपोषण केलं. या उपोषणाला समर्थन मिळवून देण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे म्हणजे कोण तर थोर विचारवंत व भूदान चळवळीचे प्रणेते असं आचार्य विनोबांना ओळखलं जातं. यांनी भूदान चळवळ सुरू केली. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याही कार्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांना सुद्धा मदत केलेली आहे आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या लोकांना जमिनी नाहीत त्यांना जमीन मिळवून देण्याचं काम सुद्धा आचार्य विनोबांच्या मदतीनं केलेलं आहे. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती, स्वतंत्र भारताचे पहिले जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, या राजेंद्र प्रसादांना यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केलं. बघा,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पहिले जे राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला। तुकडोजी महाराजांचा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत ही पदवी देऊन गौरव केला। पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद, बघा जपान हे भारताच्या पूर्वेकडील हा एक देश आहे आणि या ठिकाणी विश्व शांती परिषद जागतिक शांतता राखण्यासाठी निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय संघटना। विश्व शांती परिषद ही जागतिक संपूर्ण जगभरातील जे काही देश आहेत या सर्वच देशामध्ये शांतता राहावी यासाठी ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे विश्व शांती परिषद। जागतिक धर्म परिषद, जागतिक धर्म परिषद म्हणजे जगातील सर्व धर्मीय विचारांचे आदान प्रदान करणारी संघटना। बघा आयोजित करण्यात आलेली होती, जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली होती। त्यांच्या या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं। जे सर्व जाती धर्माची जी काही धर्म परिषद आहे या धर्म परिषदेचं उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जपानमध्ये होणारी ही जी काही विश्व शांती परिषद आहे या किंवा जागतिक धर्म परिषद आहे या परिषदेच्या उद्घाटनाकरिता निमंत्रण देण्यात आलेलं होतं। या परिषदामध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केलं। गौतम बुद्धांनी जी काही पंचशील तत्वे सांगितलेली होती त्या पंचशील तत्वांचं माहिती सांगून या धर्म परिषदेचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे। तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली। जपानमध्ये ही जी काही धर्म परिषद झाली त्या ठिकाणी 18 देशांचे जे काही धर्मगुरू आलेले होते त्या धर्मगुरूंच्या माध्यमातून 18 देशांची ही काही संघटना धर्म संघटना गठीत करण्यात आली, स्थापन करण्यात आली। तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे। त्या 18 देशांच्या धर्म संघटनेला सल्लागार म्हणून सल्लागाराचं काम त्यांनी केलेलं आहे। अशा साऱ्या उपक्रमामध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक गद्य पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली। हे सर्व कार्य करत असताना सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विविध हिंदी आणि मराठीमध्ये कवनं रचलेली आहेत, कविता रचलेल्या आहेत आणि त्या स्वतः गाऊन लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे। अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर लेखनाचं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे। ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय। बघा ग्रामगीता नावाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला लोकप्रिय काव्यग्रंथ आहे। कुठला तर ग्रामगीता। या ग्रामगीता ग्रंथाचं लेखन सुद्धा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे। तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवलेलं आहे। बघा अशा प्रकारचं संपूर्ण कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे। हे कार्य असंच पुढे चालू राहावं यासाठी विविध सेवा मंडळांनी काम चालू ठेवलेलं आहे। या पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर। या पाठाबद्दल आणखीन काही शंका असेल तर आपण विषय अध्यापकांशी संपर्क करायचा आहे। धन्यवाद।